नमस्कार मंडळी, आलोय बघा डाळ उपसायला. लागलं एका हाताला का करायचं, हे तुटलेली शेका का करते ग पाठी लागलंय त्या दिवशी दरवाजात पोट माटलंय, एकाच हाताला उपसा येतंय. नेमका आलावर जाग्यावर झालंय. पाणी सोडलंय पलीकडच्या कॉकला, तिकडच्या पलीकडच्या कॉकला पाणी सोडलंय आणि इकडचं बंद केलं. इथला कॉक बंद केलाय आणि तिकडचं गरगरी इथं कारण उशीर लागतोय काढायला. तोपर्यंत याला वाळून जाते, उपसत नाही. आणि जरा आंबट वल असलं, लय वल पिन नसलं, लय टिपिन नसली, मापात असलं म्हणजे शंका तुटत नाही त्या उपासले व्यवस्थित. लागले ना का एक ढिगारा उपासला देत नाही. त्याला पाणी कमी पडतंय ग. वल असलं ना, आंबाट वल, लय पिन वल नसून आंबाट वल जरी असली ना, मला जरा नाही हळागतंय. 3 रोजाला पाणी लागतंय ह्याला. त्यात काय एवढा दम आहे वे. इकडे जरा हलकं जातं, इकडे जरा पाणी कमी बसतंय, तिकडं पाणी जास्त बसतं, त्यामुळे रान कठीण झालं तिकडं. याल मोठं झाले का मी म्हणलं या लाव बळ गेलं का बरं नाही बघा. ही शेंगा आले त्या याला बळ एवढ्याला म्हणते ते लय मोठा असतात त्याला म्हणते ते याला बळ. आताशी बुरशी लागायला शेंगा नेबर झाली त्या बरं आहे ना, कवळ्या पिवळ्याच्या. कवळ्या म्हणून खालचं तुटायला लागले म्हणते हिथनच कोण हे आहे का ते असंच तुटून निघतंय वरच्यावर, हे खालीच राहतंय. एका ढेगोरा करा मोठा 17 ठिकाणी टिपकं टाकलं असं पुन्हा होतंय. एका हातानं हे करतोय उपसू नका म्हणलंय माझी, मी उपसते म्हणले. तुझी उपासते की बरं म्हणणार त्याच्या आईला नसती उभा राहते माझं बळ बघल कसं गच्च गसायचं. कोण म्हणत नाही वा रानातल्या कामाला करू नको, वैतागची लंकाटाळायची. आका आले बघा, आका धरलाय चेंज करते कॅमेरा. आका ऊन लागते का बाई? नाही नेमकं हाताला ह्या पिरियड मध्ये लागलं, काय करायचं. मला जरा हे करायची का कवळ्यात वाटते त्याचा. होय इकडे शेंगा जरा मला कवळ्यात वाटते का. अजून 4-8 दिवस थांबावं. हा ठीक आहे. 4 दिवसाचा फरक आहे जरा. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जर आज बाबासाहेबच नसते तर आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नसता. हे कायदा हे शासन सगळं त्या बाबासाहेबांनी आणले ना. बाबासाहेब वकील होतं का बाबासाहेब? मग जज होतं. बाबासाहेबाचं उपकार आयुष्यात कधीही न फिटण्याजोग आहे. उपकार तर फेडता येत नाही तर पण जाणीव ठेवायला पाहिजे. जाणीव ठेवली पाहिजे. नाही मोठ्या मोठ्या लोकांनी आपल्याला गिळून टाकलं असतं राव. कायदा आणि संविधान नसतं तर. मी बरीच माणसं अशी बघितली ते पैसा पाणी आलं का माणूस की विसरते ते. माणसाला गरीब माणसाला किंमत देत नाही ते, छटछूट समजते ते. अशी माणसं भरपूर आहेत जगात. पण पैसा आज आहे तर उद्या नाही. माणूस तुम्ही कसा माणूस आहे तसंच ते बी माणूस आहे. त्याला बी हात पाय आहे तर डोळा आहे तर तुम्हाला बी आहे तर. मग तोंडाने हाय तोपर्यंत गोड बोला चाला आपलं. काय नाही बघा, नवऱ्यानं मला सकाळी लावलं नाही तर नवऱ्याला आता एखादी माझ्या जागी दुसरी बायको असते रुसून पुसून बसली असती. मग काय जळू दे म्हणलं, आपल्या शेंगा काढायच्या त्या काढूया. आता झालंय लवकर आपलं काम तर. ऊन पडले असल्या उन्हात सासणारा जाय काय करायचं.
दिलाय निवत करून आई पशीच माझ्या नारळ आपले फोड काम म्हणलंय. मुलकाची आहे ती. पैसा देते म्हणलं नारळाचं. काय करायचं बघा, गाडीत पण आहे बघा, मला गाडीत जायचं आधीची भाव येतो या. बायको गेली बघा कोपटात पाणी प्यायला चवा. लगेच थोडं उपासलाय तो पाणी. थोडं मी तिकडे मोठा उपसून आली खाली. लावा तकडून एक ढिगारा उपासला है ना. छान आहे काय हा, पाणी लावूस कॅमेरा तर बोट लावू नको. चिमूर आवळूस तर आणि पाणी लावूस तर माझा एक ठिकाण उपसून झालं. इकडचा बोट कॅमेरावर लावू नको. हा माग धरायच्या बास. लई या लुपसायला लागतं. ते काय का मला शेंगा जरा हे कशा कवळ्या. आवा तुम्ही याल दाखवलेलं ही बघा. आता ह्यात किती शेंगा, 4च कवळे रे, 1 2 आणि ह्या का इकडे 2 लेंड्या. आणि ही बाकी सगळ्या ही निभारायते शेंगा ही सगळ्या. टच भरले अशा शेंगा सारखे टच भरले का मग म्हणजे शे पांढरा कलर कसं काय टच आवा ती काढलंय तुम्ही आणि खडकाचा असल्यामुळे ती शेंगा धुतल्यावानी दिसते ते या. असं आहे. चिखलात असल्यामुळे तुम्हाला शेंगा निभार का कवळे ओळखूच आले नसते. खडकाचं रान आहे आपलं म्हणून दिसते आई किती नटत होती काल शेंगा. आमच्या भागात नाही त्या म्हणत्या. नटली का नटू नटू खाल्ली आणि निम्यारातच पोटात दुखलं म्हणून ती जागी झाली, पोटात दुखलं म्हणून पुन्हा सगळे उठली. लवकर सगळ्यात पेरला म्हणून लवकर सगळ्यात आधी लवकर आलाय. तिच्या सागरात असल्या शेंगा असल्या ना अजून कसल्या पाहिजे. तरी मित्रांनो बघा आम्ही माती लावली नाही काय नाही. माती लावाया नाहीत आमच्या रानात माती. रानात मातीच नाही याला. आमच्या रानात दगड आहेत. दगाडच आहे बघा. तरी सुद्धा यात पाळे घातल्या शेंगा अजून गावणार बघा. आवर राहील खालच्या बाजूनं कसं राहिल्या ते खाली. तेवढं पाणी उकळून झालं. येतंय काढाय तेवढं काढलंय मी हातानं परत. तरी बी राहतच निघणार थोड्याफार. पुढच्या पिकाला सुद्धा एखादा भीमुख उगवतोय काय पुढे भुईमुगावर भुईमुग. आता नसतो म्हणते चांगला येत तर. अगं आता आताच्या भीमुगावने शेंगा अशा झडत नाही त्या पुन्हा. लय दळती रे हा. नाही. पुन्हा जसं काही तर ऐकत जाऊ नका. सीझन कशाला केलं या. अगं भुईमुगात सीजन जरा असतात. महाग असते निघल्या मका तुम्ही कडवाळ केलं का त्यात केलं असतं का नाही मग ती बराबर होत होतं बघा सीझन मध्ये. आता झालं, आता कोण पेरत नाही ती. बरं, पुढच्या वर्षी 2 तुकडी करू हा. आता दुसऱ्या खुरपणाला आलं मागास केलेल्या. पुढच्या वर्षी 2 तुकडी करू. मग बाद झाली आमदार सर खाया पुरत्या. एक जरी केलं स्वतंत्र आपलं आपलं तर बाद झालं. पुढच्या वर्षी काय करू माहिती का, एका दृष्टिकोनात भरपूर शेंगा करू. आणि ते आली की राहत आहे सगळं. आले का दीदी पशी बस म्हणलं होतं आजी हाय घरी. का राहत आहे. आजीला नेली नाही बघा अगं देवाला. हाताला लागले तरी बायको बसली ना का करायचं. बस जरा तर काय वाटतंय की माझी बहीण म्हणावी खरंच काय की माझ्या भावाला बसू देत नाही ती. हा नाही जसं की अगं माझं काम कोणाला दिसून येत नाही ग. मला म्हणते ती गाडी फिरतोय बोंबलत नुसता. काल मी बघितलं की मरणाचं काम केलं. बरं उन्हात त्याला सूप कशाला फिरून घेऊन आला चिटक्याला. हा? तू ह्यांना घेऊन आली मी म्हणते तुलाच ते घेऊन आले. मी ह्यांना घेऊन आली म्हणते. ना मोठ्याला ढिगारा घातला असं तोडा जावा तुम्ही ते जावा. काय ढिगारा तिकडे एक आहे. तिथंच तोडतो. आय ताय सावलीला जा राहतात आहे. तिकडे एक आहे ढिगारा. न्या जावा ना तोडा जावा सावलीला नाही बसा. लावा नाही आहे यातल्याच थोडा. काय करता इतकं वाटून मागे. हाताला लागले नाही तर भुईमुग आईला चक्री करून मी उपासला असता ग. हाड किती उपसाला बेहूक पास झाल्यापासून. घातलं की त्यात टाकलं. ते लय लागलं त्या ह्याच्यात मोहरं. गो भया एवढी मौल्यवान वस्तू बाया नवऱ्यापाशी देताय वे. बहिणीने भावावर भरोसा आहे म्हणून दिलं. 1 तोळ्याचा घंटन दिला बहिणीने माझ्या. वाकलं का पडल बेमुगातच. नाही पडत. शेंगा खाल्ल्या त्यांनी आणि शेंगाने खाल्लं त्यांचं कंटन होईल. म्हणूनच दिला खिशात काढून. नुसतं घरी उतावच द्यायचं ठेवला. घरी झालं माझ्या ध्यानात
पण ती काय झालं काय की साडी बदलायच्या टायमाला साडी होय अहो, खरं का काय साडी आहे त्याची? साडी- बदलायच्या टायमाला ती आला तसंच